नमस्कार भावांनो, मी अजिंक्य काम करतो P&O क्रूज शिप मध्ये आणि फायनल सकाळ झाली आणि आपण शिपवर जाण्यासाठी रेडी झालेलो. शेविंग वगैरे करायला लागत होती कारण आम्ही शेफ किचन डिपार्टमेंट मध्ये काम करतो. तर सकाळी 6 वाजताचं पिकअप होतं, तर थोडं 5:30 पर्यंत आम्ही खाली येऊन ब्रेकफास्ट वगैरे करून सगळ्या बॅगा वगैरे बाहेर घेऊन आलो. बस आपली शटल म्हणजे आपली वाट बघत होती शिपवर जाण्यासाठी. तर सामान वगैरे बसमध्ये टाकलं ड्रायव्हरने आणि आम्ही फायनली निघालो आपल्या शिपकडे आणि पोहोचलो आपण साऊथ हॅम्प्टनला, जिथं आपली शिप पोर्टला लागली होती. आणि ही शिप आहे आयोना, जिथं माझं लास्ट कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. एकदम मस्त कॉन्ट्रॅक्ट गेलं होतं 9 महिन्यांचं. सगळे मित्र वगैरे झाले होते. कॉन्ट्रॅक्ट कधी गेलं समजलंच नाही. तर आता ह्या शिपवरती चाललोय, ज्या की शिपचं नाव आहे अरोरा, जी की P&O क्रुझेसची शिप आहे. तर ही आता वर्ल्ड टूरला जाणार आहे. तर आम्ही पोहोचलो तिथे, सामान वगैरे बाहेर काढलं आणि इमिग्रेशन साठी, डॉक्युमेंट चेकिंग साठी लाईनीत थांबून ते चेक वगैरे केलं. इथं शिपवर आल्यावर भरपूर पोरं ओळखीची मिळाली, जे की माझे व्हिडिओ बघत होते. म्हणजे त्यांना पण भेटून खूप चांगलं वाटलं की बाबा चला आपले व्हिडिओ तर बघतायत पोरं. आणि खरंच धन्यवाद तुम्हाला एवढं प्रेम दिल्याबद्दल, एवढा सपोर्ट केल्याबद्दल. खूप कमी वेळात माझे खूप चांगले फॉलोअर्स आणि खूप चांगला सपोर्ट केला तुम्ही. थँक्यू. वेलकम. तर शिप मध्ये माझी ऑलमोस्ट लोक व्हिडिओ बघत होते आणि सगळेजण मला ओळखत होते. तर खूप भारी वाटलं. पहिल्यांदाच मी या शिपवर आलेलो आणि माझं कोणीच ओळखीचं नव्हतं. तर आतमध्ये आल्यावर गॅली ऍडमिनने आम्हाला थोडी किचनची टूर वगैरे करवली आणि तिथं आम्हाला शूज वगैरे दिले. आणि नंतर आम्ही लगेज कलेक्ट करून आलो आपल्या केबिन मध्ये आणि ही आपली आहे केबिन. तर आता इथून पुढे प्रवास चालू होतोय 9 महिन्यांसाठी आणि 9 महिने तुम्हालाही एंटरटेन करणार, तुम्हालाही दाखवणार क्रूज शिप, वर्ल्ड टूर, सगळं काय. चला तर भेटू मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बाय बाय.